भाई 24-24-9. हा पण त्या गाडीत जाऊ. एक नंबर फील आहे. पुढच्या या इयर एंडवर आणखी एक 0 लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग हा आपला दुबईचा असणार आहे. मी विचार केला होता की मी सगळे व्लॉग बनवेल दुबईचे, पण मला ॲक्च्युअलमध्ये झालंच नाही, कारण की रील शूट, कंटेंट शूट, ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा फिरण्यामध्ये मला एन्जॉय करायचं होतं. त्याच्यामुळे मला कसलाही कॉन्टेंट शूट करायचा नव्हता, म्हणून तरी पण केला थोडाफार. इंस्टाग्रामला तुम्ही बघितला असाल. आता हा जो व्लॉग आहे तो आज मी शेवटच्या दिवशी मी शूट करतोय. महत्त्वाची गोष्ट, आजच्या व्लॉगमध्ये अभयदादाला भेटलेला पूर्ण सीन आहे आणि तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अभयदादाने की जेव्हा एक ट्रेडर आपण इंडियामध्ये बसून कोणत्या गोष्टी विचार करतो, इथली लाईफ कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं शिकायचं आहे किंवा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बाबा आपल्याला ग्रो व्हायचं तर आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तर अगोदर रूम टूर दाखवतो मी तुम्हाला. आता रूम पूर्णपणे घाण झालेली आहे, कारण की आज लास्ट डे आहे चेकआउटचा आणि 1 तासामध्ये चेकआउट करणार आहे, इंडियाला निघणार आहे. इंट्रो मी अगोदर शूट करतोय. ओके, आपण सध्या जिओरा हॉटेलमध्ये स्टे करतोय. जगातलं सर्वात मोठं हॉटेल आहे आणि आपण 63व्या फ्लोअरला आहेत. 75 फ्लोअरची बिल्डिंग आहे. भावा ये डायरेक्टली या ठिकाणी दाखवूया. ओके, पूर्ण घाण झालेली आहे रूम. पहिल्या दिवशी मी शूट करावं म्हटलं पण मला पॉसिबल झालं नाही. ओके, इथं बेड होता मस्तपैकी आणि हा व्ह्यू होता. व्ह्यू दाखवा इकडल्या साईडला. एकदम खतरनाक व्ह्यू आहे, चेक करा. खतरनाक व्ह्यू आहे पूर्ण, बघा किती मस्त दिसायला एकदम व्ह्यू. आणि इकडल्या साईडला बुर्ज खलिफाचा पण व्ह्यू आहे. या ठिकाणी दाखवा. आता मी काही जास्त एक्सप्लोअर करत बसत नाही, डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो. इकडल्या साईडला बुर्ज खलिफा पण आहे, दिसतंय. ओके, आणि सगळ्यांच्या बॅग पण पॅक झालेल्या आहेत. ओके, बॅग पण पॅक झाले आहेत आणि निघालो आहे. आणि संध्याकाळी 1 वाजताची फ्लाईट आहे. ओके, आता वाजलेत 7 वाजलेत, आता निघायला लागेल. आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. अभयदादांनी काय बोललेत काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. लाईफमध्ये फर्स्ट टाइम जी वॅगन बघतोय आणि अभय भाई एकदम खतरनाक फील आहे. हा पण त्या गाडीत जाऊ. ओके, 24-24-9. एक नंबर, खतरनाक खतरनाक. डोकं हँग झालंय माझं गाडी बघून. एक नंबर फील आहे. एक नंबर फील आहे, लय खतरनाक. स्पेसशिप फील आहे. फर्स्ट टाइम दादासोबत बाहेर फिरतोय. एवढं खतरनाक फील होत आहे, म्हणजे एक लातूरचा मुलगा काय काय करू शकतो, कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, चेक करा. एवढा खतरनाक फील आहे. खूप वर जायचं ब्रो आपल्याला. आता तर आपलं स्टार्ट आहे आणि तू पण लातूरचा आहे आणि बघ तू पण आता इथं मस्त त्या मेहनतवर इकडे आलोय. आणि तुला कसं वाटतंय फर्स्ट टाइम? मला लय खतरनाक फील होत आहे आणि माझी एकच इच्छा होती की दुबईमध्ये आलास तुम्हाला भेटायचं, कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो होतो तुम्हाला, त्याच्यानंतरची ग्रोथ माझी अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी लाईफ मध्ये एक्सपेक्ट पण केलं नव्हतो की एवढा पुश भेटू शकतो. अच्छा, हो. आता खूप भारी रीच येतोय, खूप भारी ट्रेडिंग, खूप भारी ट्रेड जात आहेत. माझं तुम्हाला भेटलो होतं तेव्हा माझे प्रॉफिट नॉर्मली $100-150 $200 मॅक्स, पण सध्या 5,000 आता 1000 वरती इझिली जातात प्रॉफिट. त्यामुळेच तर आला हा, हे 1000 वर पुढच्या या इयर एंडवर आणखी एक 0 लागेल. जेव्हा तुम्हाला भेटत होतो तेव्हा त्याच्या अगोदर माझी मेंटॅलिटी वेगळी होती.
तुम्हाला भेटल्यानंतर मेंटॅलिटी माझी पूर्ण चेंज झाली, पूर्ण माइंडसेट चेंज होऊन गेला. मेन गेम माइंडसेटच आहे हा. आणि इम्प्रुव्हमेंट दिसतोय माहिती का, हा. कॉन्टेंट मध्ये म्हण, लाईफस्टाईल मध्ये हा. म्हण. जेव्हा मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी इंटरनॅशनल आलो ना, ॲक्च्युअलमध्ये वेल्थ काय असते, लोकांकडे किती पैसा आहे, लोक कसं राहतात, ओके. आणि आपण फक्त इंडियामध्ये राहून, आपण महाराष्ट्रात राहून एवढा हवा करतोय. ॲक्च्युअली मला पण असं फील झालं की आपल्याकडे फक्त थार आहे, पण ॲक्च्युअल बाहेर काय व्हॅल्यू आहे त्या गोष्टींची मला आज फील झालं. काय म्हणता दादा? तेच ना, म्हणजे माझ्या एवढ्या गाड्या असून आहे ना, मला लाज वाटते टाकायला नाही हा, का, हा, हा. की मला असं वाटतं यार लोक इथं नाही का, माझ्या लोकांकडे माझ्याकडे जेवढे गाड्या आहेत ना टोटल, हा, तेवढे टोटल केलं तरी त्यांचा नंबर प्लेट त्यापेक्षा महाग आहे. हा, हा, आणि म्हणजे तिथं विचार कर ना, हे जे एक एक अपार्टमेंट तुला एवढं दिसतंय ना, हा, हा एक एक अपार्टमेंटची व्हॅल्यू इथं 20 करोड 30 करोड 40 करोड आहे. हा, आणि विचार किती अनगिनत बिल्डिंग्स आहेत. हा, हा. आणि म्हणजे इथं लोकांकडे एवढा पैसा आहे, पण जे म्हणतो ना हंबलनेस, तिकडे हा. इकडे येऊन करते. हा, हा, हा. आपल्या इथं लोक एक चेन घेतली नाही काय म्हणजे नाही का हो, हो, हो. फ्लेक्स. फ्लेक्स. पण जेव्हा तुमचा माइंडसेटच होतं ना की यार एक- मी एवढं घेऊन मी काहीच नाही, हा, हा, तेव्हा हा. तेव्हाच तुम्ही ते पुश करतात रिअल. आता ऍक्च्युअल मध्ये पैसा काय असतो किंवा लोक किती कसं राहतात, एवढे पैसे कमवून सुद्धा ते मला इथं आलंच फील झालं. नाहीतर ह्याच्या अगोदरचा माझा माइंडसेट वेगळा होता रिअल मध्ये. ट्रॅव्हल केल्यानंतरच कळतं. म्हणजे मी पण आधी असंच होतो डिफरंट. हा, मी पण इथं आल्यानंतर मला कळलं की यार पैसे लोक किती पुढे गेले किती तिकडे. पुढे गेले हा. नाही का. हा, आणि आपण जे छोट्या गोष्टीवर हॅपी होतो ते हा, ठीक आहे, ते राहायला पाहिजे, हा, पण दॅट इज नथिंग असं हा, हा, हा. की आपण किती पुढे जाऊ शकतो. म्हणजे हा. आपण तिकडं इंडियामध्ये थार वगैरे या गोष्टींची हवा करतोय, पण ऍक्च्युअल लोकांची इथं वेल्थ, इथं म्हणजे गाड्यांना एवढी किंमत देतात, पण जे त्यांचा इन्कम असतो किंवा जागा वगैरे या सगळ्या गोष्टी, बरोबर आहे हा ना. म्हणजे. बघ, आता जसं जर्नी आहे, फॉर एक्झाम्पल तुझी जर्नी होती, त्यासाठी या माझी जर्नी होती. हा. मी पहिले फॉर्च्युनर घेतली, हा. तू थार घेतली, तू हा. नेक्स्ट गाडी घेतली. हा, तर ते आपल्यासाठी अचिव्हमेंट आहे. आपण एकदम गावातून आलो, गावातून ठीक आहे, आलो, आपण ते गावातून डायरेक्ट दुबई कम्पेअर नाही करू हा, शकत, हा, बरोबर. हा. पण त्या गावातून आपण जेव्हा शहरात जातो, पण गावातून शहरात येऊन दुबईमध्ये येऊन स्वतःचा घर घेणं नॉट अ जोक, ते तुम्ही केलंय. ते ते खूप तुम्ही जण करतात, खूप एक जण. ऍक्च्युअल मध्ये मला असं फील होतं की सक्सेस काय असतं ते मला ते तुमच्याकडे बघून फील होतं. मला असं वाटतं सक्सेस आहे ना, हा. की आपण बघतो खूप जणांना सक्सेस भेटली, हा, भेटती, खूप जण पैशावर आले, हा, त्यांना किती वर्ष आपण टिकवतो, लाईफ लॉंग हे राहिला हा, पाहिजे, हा, नाही का? हा, आणि या पेसनं आणखीन वाढत जायला पाहिजे. हा, हा. तेव्हा मला असं वाटतं की ठीक आहे, जे आहे ते म्हणजे नाही का चांगलं आहे, खुश आहे. हा. पण माझं असं गोल आहे की आपण आणखीन वर, आणखीन जास्त, आणि याला लाईफ टाइम टिकवलं पाहिजे, की आपले लेकरं पण एन्जॉय करतात. हा, 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 हा. Yes. ते ऍक्च्युअल जे डाऊनटाउन आहे ना, ते view आहे. ठीक आहे. हा डाऊनटाउनचा व्ह्यू आहे, खतरनाकपणे चेक करा. गेले 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 गेले. अरे भाई, यहाँ पे मिसाइल चालू हो गया यार. Crazy shit है. दादांच्या सेटअपवरती आलो आहे, अभय दादांच्या, आणि बुर्ज खलिफाचा व्ह्यू ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणून एन्जॉय करतोय. एक नंबर क्लास. लाईफ काय असते ते इथून फील करतोय मी. चेक करा, एक नंबर. तुमच्यासाठी कॉमन झालं असेल हे, पण आमची फिलिंग लय खतरनाक आहे. एक नंबर दादा. आणि हे दादांचं स्वतःचं राहायचं घर आहे, तिथून फील करतोय ह्या गोष्टी, ज्या गोष्टीसाठी यांनी 7 वर्ष घातलेत ती गोष्ट मी फील करतो इथे येऊन. तिकडून नाही ना. एक नंबर. खतरनाक खतरनाक खतरनाक. सध्या दुबईमध्ये आपण बुर्ज खलिफाचा व्ह्यू चेक करा तुम्ही.
न्यू इयरचा व्हिडिओ तुम्ही इथूनच शूट केला ना, हा. खतरनाक. कुठलं पण काम असू द्या, ट्रेडिंग वगैरे असू द्या, आपल्याला मार्गदर्शन करणारा माणूस लागतो किंवा एखादा मेंटॉर लागतो. त्याशिवाय आपण परफेक्ट होत नाही. आणि जर स्वतः करायला गेलो तर टाईम खूप जास्त लागतो, टाईम पिरियड लागतो, प्रॅक्टिस लागते खूप जास्त. तर काय असतं, आपण आपल्यापेक्षा जे चांगल्या करायला आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी गोष्टी शिकायला पाहिजे. आणि आता मी क्लासेस वगैरे घेतो, सर्वांना वाटतं की क्लासेस वगैरे घेतो, हे करतो ते करतो, पण ज्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये शिकायचं असते, ज्या लोकांचा टाईम वाचवायचा असतो, ते लोक माझ्याकडे येतात, प्रॉपरली शिकतात आणि माझा जो सेटअप आहे ते फॉलो करतात. तुम्ही माझे इंस्टाग्रामला अपडेट बघा, किती चांगल्या पद्धतीनं आपले ट्रेड्स असतात. टेलिग्रामला चेक करा, आपले रेकॉर्ड पण चेक करा, 6 महिन्याचे 1 वर्षाचे, किती चांगल्या पद्धतीनं आपण लेवल असतात. स्टुडंटचे पण रिव्ह्यू बघताय तुम्ही. तर काय असतं की यूट्यूबवरती पण भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही यूट्यूबवरून पण शिकू शकता, कसं पण शिका, पण शिका. मार्केटमध्ये सस्टेन करायचं आहे, रिस्क मॅनेजमेंट करा, सायकोलॉजी करा. आणि दादानं सांगितल्याप्रमाणे आपण जो आहे ना, तो आपला थोडासा इगो वगैरे साईडला ठेवायचा, किंवा आपण बाहेर एक्सप्लोअर करा. तुम्ही इंडिया सोडून थोडंसं बाहेर गेलं ना, किंवा दुसरीकडे गेलं ना, तर ॲक्च्युअलमध्ये लोक किती पुढे गेलेत, त्यांच्याकडे किती मोठ्या गाड्या आहेत, किती मोठं काय काय आहे त्यांच्याकडे, तरी पण त्यांचं कसं इगो ॲटिट्यूड काहीच राहत नाही, एकदम हंबल राहतात. आता मी इथं आल्यास पण एक्सप्लोअर केलो की बाबा इथले लोक, एखादा माणूस मोठ्या मर्सडीजमधून उतरतो आहे आणि आपल्यासारख्या नॉर्मल लोकांना बसायला खुर्ची देतो आहे. मी ऑब्झर्व केल्या त्या गोष्टी. त्याच्यामुळं हंबल राहावा आणि लाईफमध्ये प्रोग्रेस करा. लोकांवरती फोकस न करता आपण स्वतःवरती फोकस करा. बाकी जास्त अपडेटसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.